लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सोयगाव तालुक्यात चक्रीवादळाचा कहर, अनेकांचे संसार उघड्यावर, नुकसानग्रस्त नागरिकांची शासनाकडे मदतीची आशा। सोयगाव तालुक्यातील टिटवी गाव, पळसखेडा व अनेक गावात वाड्या वस्त्यांवर अचानकपणे अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचं मोठं संकट कोसळलं। या अचानक आलेल्या तुफान वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व तातडीची मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। संध्याकाळी अचानकपणे अवकाळी पावसाला सुरुवात झाली, तसेच त्यात तुफान मोठे चक्रीवादळ आल्यामुळे टिटवी, पळसखेडा तसेच सावळ, दबारा, नांदा तांडा, चारूमूर्ती, देव्हारी येथे अनेक नागरिकांचे या चक्रीवादळामध्ये मोठे नुकसान झाले। तर कुणाच्या घरावरचे पत्रे उडून गेले, तर काही घरे पूर्णपणे तुटून जमीनदोस्त होऊन संसार उद्ध्वस्त झाले। या चक्रीवादळामुळे गोरगरीब व इतर सर्वच नागरिकांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले असून यांचे संसार पूर्णपणे उघड्यावरती आले आहेत। हे चक्रीवादळ इतकं भयानक होतं की गावातील अनेक वर्षापूर्वीचं ऐतिहासिक जुने वडाचे झाड तसेच नीम, बाभूळ व इतर झाडे पूर्णपणे मुळासकट उचकटून खाली पडली। या चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक गावातील विद्युत लाईनचे खांब, डीपी तसेच विद्युत तारा तुटून पडलेल्या आहेत। यामुळे अनेक गावे अंधारात बुडाली आहेत। लाईट नसल्याने संपर्क तुटलेला आहे। हा तालुका पूर्ण आदिवासी भाग असून डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला आहे। या भागात अनेक जंगली हिंस्र प्राणी मुक्त संचार करत असतात। अशा डोंगराळ व दुर्गम भागात हिंस्र प्राण्यांच्या भागामध्ये अंधारात स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून काढावी लागत आहेत। तसेच काही नागरिकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत, तर काहींचे किराणा सामान व घरातील संसार उपयोगी सामान सुद्धा उडून गेलं आहे। तर काहींचे धान्य, शेतीमाल या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे भिजून मोठे नुकसान झालेले असून आता या गावच्या ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। या पीडित कुटुंबांनी सांगितले की अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे पूर्ण गावातील लहान लहान मुले, महिला भयभीत होऊन दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या चक्रीवादळाचा फटका बसून मोठे नुकसान झालेलं असून नागरिक शासनाकडून तात्काळ मदत व नुकसान भरपाईची मागणी करीत आहे। तुमचं नाव काय? कुठे राहतात? राहतो। चक्रीवादळामुळे कोणतं नुकसान झालं, काय झालं तुमचं, नेमकं काय सांगाल? चक्रीवादळामुळे पुरं घर पडलं आणि पुरे धान्य भांडे पुरे फुटफुट झाले आणि मी लपलो तर पलंगा खाली ते पत्रावरले दगड पण अंगावर पडले आणि गावातल्या लोकांनी मला पलंगा खालून काढलं आणि पुरं नुकसान होऊन गेलं, घर पुरं खालून पडून गेलं। तुमची काय अपेक्षा आहे? मग आमची अपेक्षा आहे आता हे सरकारला लवकरात लवकर आमची भरपाई करा आणि आम्हाला काही ना काही ताकद मिळवायला पाहिजे। काय प्रकार आहे चक्रीवादळाने, काय नुकसान झालेलं आहे तुमचं? 7 वाजता आपला चक्रीवादळ आलेलं आहे, पुरं आमच्या घरात आलं समजे उडून गेलेलं आहे। हवानं काही दुकान होतं मला छोटं मोठं, त्याच्या पुऱ्या पाड्या समजे उडून गेल्या, पत्र उडाले, घरातलं धान्य भिजून गेलं। कारण त्या हवामध्ये काही कळालं नाही मला कसं भिजलं, कसं उडलं खालीच जीवला पडत होतो आम्ही। आदिवासी लोक आहे मी, त्याच्यामुळं आम्ही हवाच्या बेड निघलोच नाही। तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? शासनानं काही केलं, थोडीशी भरपाई करून द्यावा। धान्य भिजले, दुकानच्या पुढ्या पाड्या उडून गेल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री, औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।